मालक. मालक बसू का? अरे बस की. आणि आज काय हात जोडूनच आलायस? अरे बोल की आता की हा मुसकाडी. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण मी माझ्या डोळ्याने जे पाहिलं ते तुम्हाला सांगायला आलो. आता सांगतोस की नाही? आपली ज्योतिताई आहे ना? हा, तिचं काय आता? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. आपली ज्योतिताई आणि मने आहे ना, मंदिराच्या मागे हातात हात धरून उभे होते बरं का. हे सुकारीच्या काय कळतंय का तुला कुणाबद्दल काय बोलतोयस ते? तुम्ही म्हणत असाल तर त्याला आताच्या आता होताचा नव्हता करून टाकतो. अरे या पोरीने तर नाकच कापलंय. तू शांत बस. लय आता ताईपणा करू नकोस. मी सांगतो तेवढं कर. मनाच्या घरला जा, त्याच्या बापाला इथं बोलवून आण. मग मी बघतो पुढचं काय करायचं ते. आईला पोरीनं नाकच कापलं. चल उठ. ठीक आहे, जातो मी. तात्याराव. हा, नमस्कार तात्याराव. राम राम. हा हा. काय नाही, त्या डोले पाटलांचा निरोप आलता. अहो त्याच्या पोरग्याला पोरगी बघायला लागल्यात. वय आम्ही पण नाही नाही हो, आमच्या मुलगीला पोरगा बघायला लागलोय. हा असं. हा हा, फोटो पाठवून देऊ? बर बर. हा आता लगेच देतो की. हाय हाय, मोबाईल मध्ये आहे. पाठवतो व्हॉट्सअपवर ना. चालेल चालेल. बाकी बरं आहे ना? बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. ठेवू का? एकदा या पोरगीचं लगीन लावून देतो म्हणजे सुटलो एकदाचा. आला आला. हा, कागद सगळे तयार आहेत ना? व या लक्ष्मणराव, या करा यावर सही करा. अंगठा. अहो तुम्हाला सांगितलं ना व. अहो मला माझं शेत इकायचं नाही म्हणून. तुमचं शाद इकायचा की नाही हा मुद्दाच नाही लक्ष्मणराव. तुमचं शात मला हवंय. गपगुमान वाणी याच्यावर अंगठा करायचा आणि निघून जायचं. सरपंच, ह्यो गुंडगर्दी होते. गुंडगर्दी? चंप्या, मी यांना ठार मारणार अशी धमकी दिली काय? नाही बा. मग तुमच्या पोराला मारून टाकीन, पोरगीला किडनॅप करीन, बायकोला इरी ढकलून देईन असं काय बोललो का? अजिबात नाही. पण मी हे सगळं करू शकतो असं बोललो का? नाही ना? अहो मग कसली गुंडगर्दी? अहो लक्ष्मणराव, अहो प्रेमाने विषय संपवणार राव. आहे काय त्यात? हा कागद घ्या, यावा अंगठा करा आणि गुलाबी कागद करून घरला जावं की. अजिबात नाही. मेलो तरी चालल, पण मी अंगठा लावणार नाही. आता तुमचीच अशी इच्छा आहे. तसं तर तसं तर माझ्याकडे 4 ऑप्शन आहेत. पहिला, दोरी अहो गळ्यात लटकवायची, जीव बाहेर जीव वर. ऑप्शन नंबर 2, सुरा छाताडात मारायचा. एक भोग पडलं की जीव खलास जागेवच. ऑप्शन नंबर 3, पिस्तूल. एक गोळी हाणली, मेंदू बाहेर, जीव गेलेला बी कळत नाही राव. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे काय? हे आडदांड आहे का नाही? एवढं मारील एवढं मारील, तुमचं तुम्हाला जीव कवा गेला हे बी कळणार नाही. इकडं एक पण लाईफ लाईन नाही. कोण फ्रेंड तर अजिबातच नाही. हे तुम्ही मला घाबरवून असा माझा अंगठा घेऊ शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला मारून तुमचा अंगठा घेऊ का? हा 5वा ऑप्शन.
आता ऑप्शन संपलं आपल्याकडलं. हा अहो मरायचा की अंगठा द्यायचा हे तुम्हीच ठरवा. होय लक्ष्मणराव बोला की. जीव घेणार माझा घ्या जीव, पण मी आज सही करणार नाही. जे करायचं ते करा तुम्ही. अरे शान्या, तुला तुझी तर काळजी नाही, बायका पोरांची काळजी आहे की नाही? अरे तू मेल्यावर तुझी बायको गचक्यानं जाईल, पोरगा अनाथ होईल. मग काय कोण आहे तुझ्याकडं? याचा तर विचार कर आणि याच्यावर अंगठा कर. कळलं का? बर हा इकतो मी शेत. घे विकतो. कुठं लावायचा अंगठा? इथं लावायचा. इथं इथं. कसं आहे नाही, पेरमानं सांगताय तो कोणाला काय भाषाच कळना. पेरमाचे दिवसच राहिले नाही राव. हो लक्ष्मणराव, आता निघा की, झालं तुमचं काम. पैसे घरला पोच होतील. चंप्या, हा आता कामाला लाग. वय मालक. ही जमीन उद्याच्या उद्या ताब्यात घे. हा त्या म्हाताऱ्याचा काय भरोसा नाही. हा वय भरोसा नाही. बघू कोण काय कसं करतंय ते. वय वय. हा